हे दृश्य पाहून तुम्हाला काय वाटते? केरळचं मुन्नार? नाही, हे मुन्नार नाही. हे आहे पुण्याजवळचं पानवडी. पावसाळ्यात इतकं हिरवंगार होतं की काही क्षणासाठी तुम्हाला वाटेल आपण केरळमध्ये चाललो. चला मंडळी, आज आपण जाणार आहोत पुरंदर तालुक्यातल्या पानवडी गावाकडे. पण हा फक्त गावाचा प्रवास नाही, कारण पानवडीच्या आसपास तुम्हाला मिळणार आहे एक सुंदर घाट रस्ता, पावसाळ्यातला धबधबा, हिरवीगार भातशेती, घाटामधलं वाघजाई देवीचं मंदिर आणि सगळ्यात खास म्हणजे पुरंदर आणि वज्रगडाचा सुंदर नजारा. म्हणजे एका छोट्याशा मान्सून ट्रिपमध्ये निसर्ग, शेती आणि किल्ल्यांचा सुंदर नजारा सगळंच. पुण्याहून पानवडीकडे जाण्यासाठी तुम्ही सासवडच्या दिशेने निघू शकता. पुणे, वडकी, दिवेघाट, सासवड आणि पुढे पानवडी घाट. सासवडच्या पुढे नारायणपूर कापूरवड रोडला लागल्यावर चांगवटेश्वर मंदिराआधी एक डावे वळण आणि हळूहळू शहर मागे पडून जाईल. थोडे पुढे आल्यावर सुपे खुर्द नावाचं हे टुमदार गाव लागतं. या गावच्या थोडे पुढे आल्यावर पानवडी घाटाचा सुंदर स्ट्रेच चालू होतो. पानवडी घाटाचा हा स्ट्रेच सासवडपासून 12 किलोमीटरवर आहे आणि पावसाळ्यात हा पूर्ण रस्ता हिरव्या रंगाने अक्षरशः भरून जातो. पानवडी घाटाची खासियत म्हणजे इथे तुम्हाला गर्दीने भरलेले टुरिस्ट स्पॉट कमी दिसतील. रस्त्याच्या एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला शेती, मध्ये वळणाचा रस्ता आणि वरती काळे ढग. कधी हलका पाऊस, कधी धुकं. शेजारीच पावसाळ्यात ढगांच्या मागून अधूनमधून दिसणारे हे पुरंदर आणि वज्रगड हे दोन्ही किल्ले या संपूर्ण लँडस्केपला एक वेगळीच डेप्थ देतात. आणि एक गोष्ट आवर्जून सांगतो, पानवडी घाटातील सगळेच रस्ते खूपच सुंदर आहेत आणि खूपच छान आहेत. रस्त्यात खूप सारे छोटे छोटे सुंदर वॉटरफॉल पण दिसतील. पुण्यापासून इतक्या जवळ असं लँडस्केप पाहायला मिळणं हीच या रूटची खरी खासियत आहे. आता पानवडी घाटातून पुढे जाताना डोंगराच्या कुशीत एक सुंदर छोटं मंदिर दिसतं, वाघजाई देवीचं मंदिर. पावसाळ्यात या मंदिराच्या आजूबाजूचा पूर्ण डोंगर हिरवागार झालेला असतो. हो, पानवडीला येऊन हे दृश्य पाहिलं नाही तर तुमचा ट्रिप अपूर्णच म्हणावा लागेल. ही आहे पानवडीची भातशेती. पावसाळ्यात पाण्यानं भरलेली शेतं, त्यामध्ये लावलेली भाताची रोपं आणि मागे हिरवेगार डोंगर. हे दृश्य पाहताना अक्षरशः एखाद्या पोस्टकार्ड सारखं वाटतं. आणि इथे एक गोष्ट नक्की, ही फक्त आपल्यासाठी सुंदर सिनरी नाही, ही स्थानिक शेतकऱ्यांची मेहनत आहे. म्हणून शेतात जाण्यापूर्वी शेतकऱ्यांची परवानगी नक्की घ्या. घाटातून अजून थोडं पुढे आल्यावर आपण पोहोचतो पानवडीच्या या सुंदर धबधब्याजवळ. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढला की इथे एक सुंदर वॉटरफॉल तयार होतो. हा नैसर्गिक धबधबा नसून गावच्या बंधाऱ्याच्या ओव्हरफ्लोमधून तयार होणारा सीझनल वॉटरफॉल आहे. त्यामुळे पाऊस चांगला झाला असेल तेव्हाच याचा फ्लो खऱ्या अर्थाने पाहायला मिळतो. इथे पाण्याचा आवाज, आजूबाजूची हिरवाई आणि समोरचा डोंगर, सगळं वातावरण खूपच रिफ्रेशिंग आहे. काही ठिकाणी स्थानिक लोकांसाठी बसण्याची आणि स्नॅक्सचीही सोय आहे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तसा हा वॉटरफॉल खूपच सेफ आहे, फॅमिलीसाठी परफेक्ट. हा पण पाण्याचा फ्लो जास्त असेल तर धबधब्यात जाणं टाळा. वॉटरफॉलचं गुगल मॅप लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे.
पाणवडी पाहायची असेल तर अर्थातच पावसाळा हा सगळ्यात सुंदर काळ. पण पाऊस खूप जास्त असेल तर रस्त्यांची आणि वॉटरफॉलची परिस्थिती बदलू शकते. म्हणून निघण्यापूर्वी हवामान तपासा आणि घाटात वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. घसरडे रस्ते, पाण्याचे प्रवाह आणि धुके यामुळे विजिबिलिटी कमी होऊ शकते. आणि पाणवडीसारख्या ठिकाणी येताना एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी. आपण इथे निसर्गाचा आनंद घ्यायला आलो, कचरा करायला नाही. प्लास्टिक बॉटल्स, रॅपर्स किंवा कोणताही कचरा इथे टाकू नका. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला विचारलं होतं हे मुन्नार आहे का? तर आहे, खरंच आहे. मला वाटतं ही प्लेस पुण्याजवळचं मुन्नारच आहे. जर तुम्हाला पुण्याजवळची अशी कमी गर्दीची आणि निसर्गरम्य ठिकाणं शोधायला आवडत असतील तर बियॉन्ड नोन पुणेला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पाणवडीला तुम्ही याआधी भेट दिली आहे का? पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट ठिकाणी. तोपर्यंत एक्सप्लोअर करा, एक्सपिरियन्स करा आणि बियॉन्ड नोन प्लेसेस शोधत राहा. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.